हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ही माझी ब्राईड आहे आणि आज तिचा एंगेजमेंट लुक मी इथे केलेला आहे. त्याचं पूर्ण ट्युटोरियल तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला तर मग मी स्टार्ट करते. मी याआधीच तिचा फेस पूर्ण क्लीन करून घेतला आणि तिला लेन्स पण लावून घेतले होते. इथे मी रेकॉर्डचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे. तिच्या पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित रेकॉर्डचं मॉइश्चरायझर लावून घेतला. देन आता मी नंतर इथे जिथे जिथे ओपन पोर्स आहेत तिथे प्रायमरचं ॲप्लिकेशन केलं आहे. प्रायमर व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आता मी करेक्टर यूज करत आहे तिला. अंडर आईजच्या खाली, लिप्सच्या खाली वगैरे जिथे जिथे आपले डाग आणि जिथे जिथे डाग होते तिथे तिथे मी करेक्टर लावलं. त्याच्या स्किनच्या अकॉर्डिंग थोडंसं डार्क शेड घेऊन पूर्ण करेक्टर लावून घेतलं सगळीकडे आणि मग ब्लेंडरच्या साहाय्याने मी सगळीकडे ते ब्लेंड केलं व्यवस्थित. ब्लेंडिंग झाल्यानंतर नेक्स्ट मी तिला फाउंडेशन इथे यूज केलेला आहे. फाउंडेशन मी पूर्ण चेहऱ्यावर लावून घेतलं. फाउंडेशनचा जो बेस तुम्ही बघाल की खूप जास्त हेवी केला नव्हता, मी लाईटच केला होता. बिकॉज इथे तिचे 3 लूक मला करायचे होते. सो त्याच्यासाठी मला एकदम लाईटच ठेवायला तिने सांगितलं होतं की खूप लाईट मेकअप हवा आहे, जास्त हेवी नको आहे. आणि कारण साडीच्या अकॉर्डिंग मला परत तिचे आय मेकअप वगैरे पण चेंज करायचे होते. आणि फर्स्ट साडी खूप तिची सिम्पल होती. सो मी त्याच्यासाठी जो पहिला मेकअप केलेला आहे हा तिचा फर्स्ट, तो एकदम सिम्पल केलेला आहे. सिम्पल आणि खूप म्हणजे बेस एकदम लाईट केलेला आहे. खूप जास्त हेवी नव्हता केला कारण नेक्स्ट ज्या साडीवरती मला तिचा जो, त्यामुळे ह्या फर्स्ट साडी स्क्रीन लांब असल्यामुळे मी थोडा झूम आऊट केला होता. बट ते झूम आऊट केल्यामुळे मला हे नंतर समजलं की ती स्किन खूप जास्त फाटल्यासारखी झाली होती आणि व्यवस्थित क्लिअर दिसत नव्हतं तुम्हाला. ते मला थोड्या वेळानंतर समजलं, त्याबद्दल सॉरी की आता ते सध्या दिसत नाही आहे व्यवस्थित, पण थोड्या वेळामध्ये बरोबर तुम्हाला दिसेल. नेक्स्ट मी आता इथे कन्सिलर घेतलं आहे, लिक्विड कन्सिलर, जे हायलाईट पोर्शनला इथे लावलं आहे. इथे जो कन्सिलर मी जो यूज केलेला आहे तो खूप जास्त फेअर नव्हता, तो मीडियम टोनचाच होता. कारण तिला खूप जास्त हेवी म्हणजे असं खूप जास्त बेस नको होता. त्या मी मीडियम शेडचाच इथे यूज केलेला आहे आणि त्याचं ॲप्लिकेशनसुद्धा खूप कमी केलेलं आहे. तुम्हाला ॲक्च्युली इथे व्यवस्थित दिसत नसेल पण एकदम लाईट दिसतं आहे इथे की मी त्याला ॲप्लिकेशनचं जे लावलं आहे कन्सिलर ते खूप लाईट लावलं होतं, तुम्ही बघितलं असेल. थोडंसं मला इथे कमी वाटलं होतं म्हणून मी पुन्हा एकदा घेऊन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. फाउंडेशननंतर जेव्हा आपण लिक्विड कन्सिलर लावतो त्यानंतरची जी ब्लेंडिंग असते ती एकदम परफेक्ट असली पाहिजे आपली. ती जर ब्लेंडिंग व्यवस्थित नसेल तर आपल्या चेहऱ्यावर पॅच असे म्हणजे व्यवस्थित ब्लेंड केलेलं नाही आणि धब्बे असे दिसू शकतात. त्यामुळे व्यवस्थित ब्लेंड करत जावा. आता त्यानंतर नेक्स्ट मी इथे लूज पावडर घेतलेली आहे. लूज पावडर घेऊन मी पूर्ण अंडर आईजच्या खाली वगैरे सगळीकडे ब्लेंड केली आणि आत्ता कॉम्पॅक्ट पावडरचा यूज केलेला आहे. देन आता मी ब्रशच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. पावडर पफनी आपण जेवढं ब्लेंड व्यवस्थित करू शकत नाही तेवढं आपण ब्रशनी व्यवस्थित ब्लेंड करू शकतो. सो मी इथे ब्रशनी व्यवस्थित सगळीकडे ब्लेंड करून घेत आहे. तिचं नेक, आपला इयर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित पावडरने ब्लेंड व्यवस्थित पावडरचं ॲप्लिकेशन करायचं असतं, म्हणजे व्यवस्थित ब्लेंड करायचं असतं. कारण ते तिथेसुद्धा जर व्यवस्थित पावडर लागली नाही तर आपला चेहरा आणि इयर आणि नेक हे खूप विचित्र दिसतं. त्यामुळे पावडरचं ॲप्लिकेशन तिथेसुद्धा व्यवस्थित करत जा. आता मी नेक्स्ट इथे कॉन्टोरिंग करत आहे तिला. कॉन्टोरिंगचा जो शेड आहे तो मी एकदम लाईट ठेवलेला आहे, खूप जास्त हेवी केला नव्हता. तुम्ही बघू शकता मी इथे कॉन्टोरिंग कशा पद्धतीने करत आहे. जेव्हा आपल्याला नॅचरल असा मेकअप करायचा असतो, खूप जास्त हेवी असं कॉन्टोरिंग दिसली नाही पाहिजे, नॅचरल दिसली पाहिजे म्हणजे आपल्या चेहऱ्याला, तर अशाच पद्धतीने करत जा ब्लेंडिंग. ब्रश पकडण्याची पद्धत पण तुम्ही बघा कशा पद्धतीने मी पकडते. ही माझी रिअल ब्राईड आहे, मी कोणत्याही मॉडेल वगैरे दाखवत नाही आहे. रिअल ब्राईड आहे, तिचा एंगेजमेंट लुक आहे हा. तुम्ही पाहिलं असेल मी जे कॉन्टरिंग करते तेव्हा सगळीकडे कॉन्टरिंगसाठी मी एकच ब्रश यूज केलेला आहे. एकाच ब्रशने आपण खूप व्यवस्थित पण आपण करू शकतो ब्लेंडिंग. तुम्ही पाहिलं असेल मी कशा पद्धतीने करते ते. जेव्हा नोजला करायचं असतं तेव्हा नोजसाठी आपण छोटा ब्लेंडिंगचा ब्रश जो असतो तो यूज करावा लागतो कॉन्टरिंगसाठी, पण मी त्याच ब्रशने केलेला आहे.
ती पकडायची टेक्निक बघा मी कशा पद्धतीने पकडला मी त्या ब्रशला, आणि त्याच ब्रशने मी नोजलासुद्धा केलेलं आहे. मी आता इथे जी कॉन्टोरिंग केली आहे ती बघा कुठेही असं पॅच किंवा लाईन अशी दिसत नाही आहे, पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित ब्लेंड झालेली आहे. नेक्स्ट मी आता इथे ब्लशचा ॲप्लिकेशन करत आहे. ब्लश पण बघा तुम्ही कशा पद्धतीने मी लावला आहे तो एकदम. याचासुद्धा मी जो शेड आहे तो पिंक कलरचा घेतलेला आहे, थोडं पीच आणि पिंक कलर घेऊन दोन्हीचं ॲप्लिकेशन केले, दोन्ही मिक्स करून मी इथे तिला लावलेलं आहे आणि ते एकदम लाईट लावलेलं आहे, कारण तिची जी फर्स्ट साडी आहे ती खूप लाईट आहे. आणि जर ब्लशचं जर ॲप्लिकेशन मी खूप जास्त पिंक केलं असतं तर ते त्या साडीवरती छान दिसलं नसतं, म्हणून मी इथे एकदम त्याचा शेड जो आहे एकदम लाईट केलेला, नॅचरल पिंक असं केलेलं आहे ब्लशचा. आणि ब्लश बघा मी कशा पद्धतीने त्याचं ब्रश पकडलेला आहे ब्लश लावताना. मी चीनला, नोजला आणि चीकलासुद्धा लावलेला आहे, म्हणजे एक नॅचरल पिंक आपलं जसं फेसला दिसतं ते दिसण्यासाठी मी इथे तशा पद्धतीने लावला. नेक्स्ट मी आता इथे तिला हायलायटर लावून घेतलं. हायलायटर मी PSCचा यूज केलेला आहे. त्याचा शेड जो आहे तो खूप लाईट आणि छान असल्यामुळे मला हा हायलायटर खूप जास्त आवडतो. PSCचा 02 नंबरचा शेड आहे, खूप छान आहे हा. याचे पार्टिकल्स खूप छोटे छोटे खूप बारीक आहेत, त्यामुळे कोणाला जर हेवी नको असेल तर तुम्ही हा यूज करू शकता. डेफिनेटली हा खूप छान आहे. सो मी ते तिला व्यवस्थित ॲप्लिकेशन करून घेते. ब्लश आपण जेव्हा हायलायटर लावतो तेव्हा आता मी जिथे जिथे ब्लश लावले ते तुम्ही बघाल त्याच्या वरतून मी कशा पद्धतीने हायलायटर लावते, जेणेकरून आपली जेव्हा चीक आहे, जे आपलं चीक आहे, नोज आहे आणि आपलं जे फोरहेड आहे, जिथे जिथे आपण हायलायटर लावतो ते जेव्हा लाईटमध्ये आल्यानंतर एक जे शाईन देतं ना लाईट्समध्ये फेसवरती, ते खूप छान दिसतं. त्यामुळे पूर्ण व्यवस्थित कशा पद्धतीने लावायचं त्याचं ॲप्लिकेशन एकदा तुम्ही बघून घ्या मी कशा पद्धतीने टेक्निकने लावते ते. नेक्स्ट मी आता जे PSCचं हे लावून झाल्यानंतर, हायलायटर लावून झाल्यानंतर मी आता इथे फेंटा ब्युटीचं जे आहे ते इथे हायलायटर यूज करत आहे. हे फेंटा ब्युटीचं जे आहे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, बट त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते खूपच छान आहेत, खूपच छान आहेत. माझं वन ऑफ द फेवरेट आहे हा. याची जी शाईन आहे ती खूपच सुंदर आहे. आपण जेव्हा असं बघतो तेव्हा ती इतकी दिसत नाही नॉर्मल, बट तिची लाईटमध्ये जो इफेक्ट येतो ना जे फेसवरती तो खूपच सुंदर दिसतो. सो मी ब्राईडसाठी तरी हा नेहमी यूज करते. फेंटा ब्युटीचा आहे हा. तुम्ही बघितलं, हा मी ब्रशनी कधीच यूज करत नाही. ब्रशनी जितकं सुंदर लागत नाही तेवढा फिंगर्सच्या साहाय्याने तो खूप छान लागतो, लगेच तो बसला जातो व्यवस्थित. त्यामुळे नेहमी मी फिंगरनी त्याचं ॲप्लिकेशन करते. सो आता मी इथे नेक्स्ट फिक्सरचा यूज करत आहे. फिक्सर मी याच्यासाठी आता लगेच यूज करते, कारण जेव्हा मी तिचा जो बेस आहे तो आता रेडी झालेला आहे, आणि जोपर्यंत मी आय मेकअप आणि हे करते तोपर्यंत जे आयब्रो फिल करणार आहे तोपर्यंत जो बेस आहे तो तिचा व्यवस्थित सेट होईल. म्हणून मी नेहमी जे आहे ते पहिले मेकअप झाल्यानंतर लगेच फिक्स करून घेते, आणि देन मग पुढचं मी आय मेकअप वगैरे करते. आता सो इथे बघाल तुम्ही मी नेक्स्ट जे आहे ते आयब्रो फिल करून घेते आहे. तिचे आयब्रोला व्यवस्थित म्हणजे डार्कच होते तिचे आयब्रो. सो मला तिच्या आयब्रोला इतकं जास्त एफर्ट्स घ्यावे नाही लागले. सो मी पटापट इथे तिचे आयब्रो फिल करून घेतले. कधी पण आयब्रो फिल करताना पहिले लाईट शेड नेहमी यूज करत जा आणि मग डार्क शेड यूज करायचा, म्हणजे ब्लॅक कलर हा नंतर यूज करत जा. मी सेम तसंच इथे ॲप्लिकेशन केलेलं आहे. तुम्हीसुद्धा करताना नेहमी असंच करत जावा, पहिले लाईटनीच करायचं आहे. देन आता मी नेक्स्ट इथे डोळ्यांना कन्सिलर लावून घेतलं आणि छोट्या ब्लेंडरच्या साहाय्याने ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. आणि आता साडीच्या अकॉर्डिंग इथे मी ब्राऊन शेड इथे यूज केलेला आहे. एकदम लाईट ब्राऊन कलरचा शेड मी इथे घेतलेला आहे, आणि दोन्ही आईजला मी
ॲप्लाय केलं. पहिले ॲब्रोच्या खाली मी तुम्ही पाहिलं असेल की इथे व्हाईट कलरचं शिमर लावून घेतलं आणि देन मग मी ब्राऊन कलर लावला आणि ती आयब्रोच्या खाली पण लावला आहे आणि प्लस इनर कॉर्नरला पण लावलेलं आहे, ॲप्लिकेशन केलेलं आहे. ते मी ॲक्च्युली थोडंसं फास्टमध्ये फॉरवर्ड केलं त्यामुळे ते तुम्हाला दिसलं नाही आहे, व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. आणि नंतरच मी त्याचा ब्राऊन कलरचा शेड घेऊन व्यवस्थित ब्लेंड करून घेतला. ब्लेंडिंगला थोडा वेळ गेला तरी चालेल, पण नेहमी ब्लेंड करताना मी नेहमी सांगते की ब्लेंड करताना नेहमी व्यवस्थित ब्लेंडिंग करत जा, कारण जर ब्लेंडिंग व्यवस्थित नाही केलं तर थोडं पॅच असा दिसू शकतं. त्यामुळे आय मेकअप करताना ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. आता मी इथे फक्त लाईट कलरचा ब्राऊन कलरच घेतलेला आहे, 2 ब्राऊन घेतले, एक लाईट आणि नंतर थोडंसं डार्क ब्राऊन यूज केला होता इथे. आणि त्याच्यावर फक्त सिल्वर कलरची तिच्या साडीला जी बॉर्डर होती ती सिल्वर कलर असल्यामुळे मी फक्त नॉर्मल एकदम सिल्वर कलर इथे लावला आहे. कारण जो तिचा नेक्स्ट मेकअप करायचा होता, म्हणजे मेकअप आम्हाला चेंज नव्हता करायचा, कारण इन्स्टंट आम्हाला फक्त साडी चेंज करायची होती आणि आय मेकअप चेंज करायचा होता. सो आय मेकअप पूर्ण चेंज इतक्या फास्टमध्ये करता. नेक्स्ट मी आता इथे तिला लायनर नाही लावणार आहे, तिला स्मोकी मला दाखवायचं होतं. सो स्मोकी दाखवण्यासाठी, स्मोकी मीन्स जो आत्ताचा जो ट्रेंडिंग आहे आय मेकअप त्यामध्ये स्मच केलं आहे मी इथे, स्मोकी नाही स्मच केला आहे. व्यवस्थित मी म्हणजे ब्लॅक कलर घेतला आणि डार्क ग्रीन फक्त कलर घेऊन एक मी नॉर्मलच डार्क ग्रीन घेतला आणि ब्लॅक कलर घेऊन जस्ट स्मच केलं आहे वरती, जिथे आपण लायनर लावतो ना तिथे जस्ट मी स्मच करून घेतलं. मी जस्ट एकदम लाईट केलेलं आहे, खूप जास्त डार्कसुद्धा केलेलं नाही. मी आता इथे तिला मस्करा लावून घेते. मस्करा पण लावताना मी पूर्ण म्हणजे लॅशेसला, दोन्ही लॅशेसला लावून घेतला. नॉर्मल लावून घेतलं मी इथे लॅशेसला, कारण मला तिथे लॅश पण लावायच्या होत्या तिला. बट लॅश लावून झाल्यानंतर तिला लुक जो दिसत होता तो थोडा हेवी डार्क वाटत होता तिला. सो ती बोलली की मला लॅशेस नको आहेत, लॅशेस काढून टाक म्हणून, माझे जे रिअल आहे त्यालाच थोडं हेवी कर. सो मी पुन्हा तिचे लॅश काढून टाकले, लॅश लावले होते ते, आणि फक्त तिच्याच लॅशेसला पुन्हा थोडं हेवी केलं मी मस्करा लावून. लास्ट मी इथे तिला बिंदी लावून घेतली आणि लिपस्टिकचं ॲप्लिकेशन करून घेतलं. लिपस्टिकचं ॲप्लिकेशन केल्यानंतर तिचा जो मेकअप आहे तो डन झालेला होता आणि तिची जी साडी आहे ती मी फटाफट तिला घालून रेडी केलं आणि ज्वेलरी नॉर्मल होती ती नॉर्मल तिला वेअर करून घेतली. सो इथे तिचा लुक तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसा वाटला हा मेकअप नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक नक्की करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. सो प्लीज नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट तुम्ही पाहिलं असेल की मी इथे तिची जे हेअरस्टाईल करते आहे त्याच्यासाठी मी तिचा इयर टू इयर पहिले पार्टिशन काढला अँड देन पफ केला. इथे मी जे पुढचे लुक केले आहेत तिचे या एंगेजमेंटसाठी 3 लुक केले होते. फर्स्ट नॉर्मल साडीवरती, देन थोडा हेवी साडीवरती केला होता आणि जो थर्ड होता तो गाऊनवर केला होता. पण आम्हाला फक्त ड्रेसिंग चेंज करायची होती इन्स्टंट आणि ज्वेलरी चेंज करायची होती. सो आम्हाला हेअरस्टाईल आणि मेकअप पूर्ण रिमूव्ह नव्हता करायचा, जस्ट आय मेकअप थोडं चेंज करायचा होता. सो त्या अकॉर्डिंग मी हेअरस्टाईल जी आहे ती कर्ल्सच केली होती. गाऊनला पण ती जी मॅच होईल आणि दोन्ही साडींवरती पण छान दिसेल त्या अकॉर्डिंग आम्ही कर्ल्सला चूज केलं होतं आणि कर्ल्सची हेअरस्टाईल केली होती. सो मी ते क्रॉस पार्टिशन करून घेतलं तिचं. देन लेफ्ट साईडचा जो भाग आहे थोडासा घेऊन मी त्याला बॅक कॉम केलं आणि बॅक कॉम करून नंतर जो स्प्रे वगैरे यूज करून मी मागच्या साईडला टक करून घेतलं. सेम मी या साईडचा राईट साईडचा जो सेक्शन आहे त्या साईडला मी ट्विस्टिंग केलेलं आहे. ट्विस्टिंग करून पुढचे काही जे इयरच्या साईडचे होते ते थोडेसे सोडून बाकी मी ट्विस्ट करून मागे टक करून घेतला आणि बाकीच्या पूर्ण केसांचं तिला मागे कर्ल्स करून घेतले. जे कर्ल्स तुम्ही बघाल, मी कर्ल्सचं जे आहे ते पूर्ण मी दाखवलेलं नाही आहे कारण मग व्हिडिओ खूप लेंदी होतो आहे त्यासाठी.
इथे माझा जो फायनल लुक आहे तो रेडी झालेला आहे. कसा वाटला फायनल लुक हा माझ्या ब्राईडचा? आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत बाय, टेक केअर.